गुड मॉर्निंग. आज केलं होतं मी क्रॉसॉ सँडविच. आता कालच्या व्लॉग मध्ये बऱ्याच जणांनी बरोबर ओळखलं ही मिठाई होती. वृंदाला 6 महिने पूर्ण झाले त्याबद्दलची. आता तिचा हा बर्थडे मी कसा सेलिब्रेट केला याचा पूर्ण व्लॉग मी माझ्या युट्यूब चॅनलवर पोस्ट करणार आहे. तो संध्याकाळी नक्की जाऊन बघा. आता वळूया आजच्या रेसिपीकडे, जी आहे क्रॉसॉ सँडविच. आता क्रॉसॉ हे प्रोनाउन्सिएशन बरोबर आहे की नाही मला माहित नाही, पण त्याचं सँडविच एकदम मस्त बनवते. आणि आज घरात कोणते कोणते सॉसेस अवेलेबल आहेत ते सगळे टाकून मी सँडविच बनवणार होते. पण प्रेग्नन्सी मध्ये मी कोणतेही सॉसेस खात नव्हते, त्यामुळे बाकी सगळे एक्सपायर झाले आणि राहिले फक्त टोमॅटो केचप आणि मेयोनेज. आणि आज या सिंपल सँडविच मध्ये मी घालणार होते अंड. त्यामुळे एक पूर्ण अंड आणि 2 एग व्हाईट्स टाकून मी एक ऑमलेट तयार केलं. आणि हो, मी राहिलेले एग योक्स टाकून देते कारण की त्याचं पुढे काय करायचं हे मला कळत नाही. असो, ऑमलेट तयार झाल्यानंतर क्रॉसॉचे 2 भाग करून मी ते आधी भाजून घेतलं. भाजलेल्या क्रॉसॉला टोमॅटो केचप आणि मेयोनेज पासून तयार केलेला सॉस, ज्याला 1000 आयलंड ही म्हणतात, तो व्यवस्थित लावून घेतला. मग या सँडविच मध्ये तुम्ही सॅलडच्या कोणत्याही भाज्या ऍड करू शकता. माझ्या घरी फक्त लेट्यूस अवेलेबल होता. मग त्याची पानं स्वच्छ धुवून त्याचा पहिला लेअर ठेवला. त्यावर ठेवलं कांद्याच्या चकत्या व्यवस्थित कापून आपण बनवलेलं साधं सिंपल ऑमलेट. आणि मग वरून ऍड केलं चीज स्लाइस. आणि हो, तुम्ही प्रोसेस चीज किंवा मोझरेला चीजही यामध्ये घालू शकता. फक्त मोझरेला चीज घालताना ते थोडंसं मेल्ट करायला लागेल, त्याशिवाय त्याची मजा येणार नाही. खरं सांगू का, हे सँडविच अगदी झटपट होणार आहे. फक्त मी मेन्शन केलेल्या सगळ्या गोष्टी घरात अवेलेबल. सँडविच अमेझिंग झालेलं. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा.